विक्रम राठोड शिंदे गटामध्ये दाखल होणार. ठाकरे गटाला मोठा झटका. अहिल्यानगर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते विक्रम राठोड यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत माहिती समोर आली आहे. विक्रम राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 8 तारखेला अहिल्यानगर शहरात होणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या जाहीर सभेमध्ये ते आपल्या समर्थकांसह शिंदे गटामध्ये अधिकृत पक्षप्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शहर प्रमुख सचिन जाधव, नेते संभाजीराव कदम तसंच पक्षप्रमुख एकनाथभाई शिंदे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार असल्याचं विक्रम राठोड यांनी स्पष्ट केलं आहे. या निर्णयामुळं अहिल्यानगर शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याचं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जात आहे. दरम्यान दिनांक 8 जानेवारीला होणाऱ्या या जाहीर सभेकडे संपूर्ण नगर शहराचं लक्ष लागलं असून विक्रम राठोड यांच्या प्रवेशामुळं स्थानिक राजकारणामध्ये मोठी खळबळ उडण्याची चिन्ह दिसत आहेत. पक्षप्रवेश ॲक्च्युली पक्षप्रवेश आता 8 तारखेला म्हणजे ज्यावेळेस साहेबांची सभा या नगर शहरात होईल त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पक्षप्रवेश मी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे जिल्हा प्रमुख इथले अनिल शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आमचे शहर प्रमुख सचिनजी जाधव साहेब, संभाजीराव कदम आणि सर्वच मान्यवर आणि एकनाथभाई शिंदे इथं पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे. पक्षाकडे तिकीटची माझी अजून अपेक्षा नाही आहे, पण जर जबाबदारी दिली पक्षाने तर मी लढवणार 100%. आता ॲक्च्युली मी आत्ता खऱ्या शिवसेनेत परत आलेलो आहे. आमचं 25 वर्ष जे धनुष्यबाण होतं, आमच्या वडिलांचं चिन्ह होतं, तिथं या स्वग्रही परत आलो आहे. कारण की आपण पाहतोय की गेल्या आमचे वडील यांचं निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी पक्षासोबत आम्ही कायम एकनिष्ठ राहिलो, उद्धव साहेबांसोबत एकनिष्ठ राहिलो, पण त्या ठिकाणी आमची कुठंही दखल घेतली गेली नाही. आमचा कायम साहेबांनी म्हणजे आमचे वडील गेल्यावर राठोड परिवाराचा कायम त्या ठिकाणी वापर केला गेला नगर शहरात आणि त्यांच्या पद्धतीने ते चालत राहिले. आणि नंतर आम्ही त्या ठिकाणी यावेळेससुद्धा आमदारकीचं ज्यावेळेस तिकीट आलतं या नगर शहरात 25 वर्ष अनिल भैया राठोड आमदार होते, तर शिवसेनेला तिकीट आलं पाहिजे होतं पारंपरिक याने, तर तो न देता त्या ठिकाणी तो श्रीगोंद्याला देण्यात आला. तरी पण आम्ही शांत बसलो. आणि परत आता यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक आली आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत खूप काही गोष्टी घडल्या. आम्ही त्या ठिकाणी उद्धव साहेबांपाशी गेलो, आम्ही सांगितलं आम्हाला जबाबदाऱ्या द्या, सगळ्या गोष्टी करा, पण ते कोणत्या गोष्टीत चाललंय, कोणाचं काय चाललंय या नगर शहरात कोणाच त्या सेनेचं समजतच नाहीये. आणि एक खंबीर नेतृत्व आपल्याला हवं आहे. कार्यकर्त्याला सांभाळणारा नेतृत्व एकनाथ शिंदे आहेत आणि या अशा नेतृत्वाकडं माझ्यासारखा कार्यकर्ता ज्याला न्याय देण्यासाठी खूप म्हणजे कष्ट करावे लागले. आमच्या वडिलांनी 25 वर्ष या पक्षाला सगळं दिलं, निष्ठा दाखवली, या पक्षासोबत सगळ्या गोष्टी राहिल्या, अनेक आमिष आले, पण कधी त्यांनी निष्ठा सोडली नाही. पण या ठिकाणी कार्यकर्ता निष्ठावान राहिला पक्षाशी, पण पक्षाने निष्ठा नाही ठेवली कार्यकर्त्यासोबत, अशी परिस्थिती झाली. तर या ठिकाणी जो कार्यकर्त्याला न्याय देतो असे आमचे एकनाथभाई शिंदे यांच्याकडे आम्ही 8 तारखेला ज्यावेळेस येतील त्यावेळेस प्रवेश करणार आहे. पक्षांतर कुरघोडी प्रत्येक ह्याच्यात असती, पण या ठिकाणी अनेक गोष्टी घडल्या आहे. ज्या ठिकाणी संघटना ही कोणत्या दिशेने चालली आहे हेच कळत नाहीये. त्या पक्षाला आता दिशाच राहिली नाहीये आणि विचार पण त्यांनी सोडले. आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे विचाराचे, तर या विचारासोबत आम्ही आज त्या ठिकाणी एकनाथभाईंसोबत जुडून सर्व या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना आणि आमचे जुने सहकारी त्यांच्यासोबत काम करणार आहोत. अजून ती जर बघू, अजून त्यांचं मी नाही बोलू शकत, मी माझ्या बाबत बोलतो. त्यांची जर इच्छा असेल तर आम्ही सोबत हे करू आम्ही 100%. एकनाथ शिंदे पक्ष नाही, शिवसेना पक्ष, आणि शिवसेना ही राठोडांच्या रक्तात आहे. राठोड म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे राठोड, या नगर शहराचं समीकरण आहे. त्यामुळं शिवसेनाच पक्ष, बाकी कोणत्या पक्षात नाही. शिर्डीमध्ये जेव्हा माननीय एकनाथ शिंदे साहेब आले होते त्यावेळेस त्या ठिकाणी विक्रम भैया राठोड त्यांना भेट घेण्यासाठी आले होते
आणि त्या भेटीच्या दरम्यान त्यांच्यामध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये चर्चाही झाली होती की इलेक्शनच्या प्रचार सभेमध्ये जेव्हा अहिल्यानगरमध्ये प्रचार सभेमध्ये येतील तर त्यावेळेस विक्रम भैया राठोड यांचा त्या ठिकाणी ते प्रवेश करून घेणार आहेत. त्यामुळं आज त्यांना असं वाटलं की या ठिकाणी युती तुटलेली आहे, आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे, आपण त्या ठिकाणी सक्रिय झालं पाहिजे. त्यामुळं ते या ठिकाणी आले, आमच्याशी बोलले आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी सांगितलं की मी आजपासूनच या ठिकाणी सक्रिय होत आहे, परंतु फक्त प्रवेश त्यांचा शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये जेव्हा प्रचार सभा साहेबांच्या असेल तेव्हा त्यांचं घेण्यात येणार आहे. ते जर उमेदवारीला इच्छुक असतील तर त्यावर 100% आम्ही शिंदे साहेबांशी चर्चा करू, परंतु तो त्यांचा अधिकार आहे. त्यामुळं त्या पद्धतीने त्यांनी तो त्यांचा निर्णय घेणं अपेक्षित आहे.